नमस्कार मित्रांनो, मी क्रांती वेलकम करतो आपल्या स्टडी विथ क्रांती यूट्यूब चॅनलवर. आज 22 एप्रिल 2024 पर्यंत जे नॅशनल आणि इंटरनॅशनल घडामोडी घडल्या त्यातील काही महत्त्वाचे प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याआधी शनिवारी झालेल्या प्रश्नांचे रिव्हिजन करून घेऊ. प्रश्न पहिला होता, UNFPAच्या रिपोर्टनुसार पुढीलपैकी किती वर्षात भारताची लोकसंख्या ही दुप्पट होणार आहे? तर ते होणार आहे 77 वर्षामध्ये. GI टॅग मिळवणारी तिरंगा बर्फी ही कोणत्या शहराशी संबंधित आहे? तर ती आहे वाराणसी, उत्तर प्रदेश येथील. टाइम्स मॅगझिनद्वारे प्रसिद्ध केलेल्या 2024च्या जगातील 100 प्रभावशाली लोकांच्या लिस्टमध्ये कोणत्या भारतीय अभिनेत्रीला स्थान मिळाले आहे? तर ते मिळाले आहे आलिया भट्टला. प्रश्न चौथा होता, कोणत्या IIT संस्थेद्वारे भारतातील पहिली मोबाईल मेडिकल डिव्हाइस कॅलिब्रेशन फॅसिलिटी लॉन्च करण्यात आली आहे? तर ती करण्यात आली आहे IIT मद्रास या संस्थेद्वारे. केंद्र सरकारच्या हरित लोन कार्यक्रमाच्या वापरामध्ये कोणते राज्य प्रथम स्थानी आहे? तर ते आहे मध्य प्रदेश. जागतिक विरासत दिवस म्हणजेच वर्ल्ड हेरिटेज डे केव्हा साजरा केला जातो? तर हा केला जातो 18 एप्रिलला. जगजित पवाडिया यांना इंटरनॅशनल नार्कोटिक्स कंट्रोल बोर्डचे अध्यक्ष म्हणून कितव्या कार्यकाळासाठी पुन्हा निवड करण्यात आली आहे? तर ती 3ऱ्या कार्यकाळासाठी. सध्या चर्चेत असलेले पुस्तक जस्ट अ मर्सिनरीचे लेखक कोण आहेत? तर पूर्व गव्हर्नर RBI गव्हर्नर D. सुब्बाराव हे आहेत. त्यांनी हे पुस्तक लिहिले आहे जस्ट अ मर्सिनरी. नुकतेच 17 एप्रिल रोजी कोणत्या संस्थेद्वारे अयोध्या येथील श्रीराम लल्लाच्या मस्तकावर सूर्यटिळक लावण्यात आला? तर ते भारतीय ताराभौतिक संस्थान व ऑप्टिकल्स बेंगलोर या संस्थेद्वारे हे कार्य करण्यात आले. आणि शेवटचा प्रश्न होता, एप्रिल 2024 कोणत्या कुणाला विस्डनमध्ये जागतिक लीडिंग क्रिकेटर म्हणून निवडण्यात आले? तर मेल कॅटेगरीमध्ये ऑस्ट्रेलियाचे खेळाडू पॅट कमिन्स यांना व फिमेल कॅटेगरीमध्ये इंग्लंडची क्रिकेटर नेट सायबर ब्रंट यांना लीडिंग क्रिकेटर म्हणून निवडण्यात आले आहे. चला तर पहिला प्रश्न चालू करू आजचा. LGBTQ कम्युनिटीच्या विकासासाठी भारत सरकारद्वारे स्थापन करण्यात आलेल्या समितीचे प्रमुख अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर ते करण्यात आले आहे राजीव गौबा यांची. भारत सरकारद्वारे केंद्रीय गृह सचिव राजीव गौबा यांच्या अध्यक्षतेखाली LGBTQ म्हणजेच लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्सजेंडर आणि क्युअर समुदायाच्या कल्याणासाठी एक समिती स्थापन केली आहे. त्याचे ते अध्यक्ष आहे. सुप्रिया चक्रवर्ती विरुद्ध युनियन ऑफ इंडिया प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार सरकारने ही स्थापना केली आहे. केस काय होती? तर सुप्रिया चक्रवर्ती विरुद्ध युनियन ऑफ इंडिया प्रकरण. सुप्रिया चक्रवर्ती विरुद्ध युनियन ऑफ इंडिया केस 2023 मधली केस आहे. 1954चा जे स्पेशल मॅरेज ॲक्ट आहे त्याला आव्हान देण्यात आले होते सुप्रिया चक्रवर्ती यांद्वारे. त्यामुळे समलैंगिक विवाहाला परवानगी देत नव्हते, त्यामुळे हे केस करण्यात आली होती. विशेष विवाह कायदा म्हणजे स्पेशल मॅरेज ॲक्ट 1954 अंतर्गत विविध धर्माचे लोक विवाह करू शकतात. विवाहाला सरकारने कायदेशीर मान्यता दिली आहे आणि भारतात किंवा परदेशात निर्दिष्ट प्रकरणासमोर नोंदणी केली जात आहे. ऑप्शनमध्ये काही व्यक्तींचा उल्लेख आला आहे, ते कोणत्या पदावर आहे ते पाहू. अनिल चौहान हे भारताचे सेकंड CDS चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आहे अनिल चौहान. राजीव कुमार हे मुख्य निवडणूक आयुक्त आहे. चीफ इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया म्हणून सध्या कार्यरत आहे. आता काही दिवसाआधी इतर 2 आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यापैकी पहिली आहे ज्ञानेश कुमार आणि दुसरे आहे सुखवीर सिंग संधू या दोघांची नियुक्ती करण्यात आली आहे. AM खानविलकर हे लोकपालचे अध्यक्ष आहे. अध्यक्ष म्हणून सध्या निवड करण्यात आली आहे. समोरचा प्रश्न आहे, भारताने कोणत्या देशाच्या सेना प्रमुखांशी मिळून हायटेक IT लॅबचे उद्घाटन केले आहे? तर ते केले आहे ऑप्शन C उझबेकिस्तानमध्ये. भारतीय सेना व उझबेकिस्तानच्या सेना प्रमुखांनी मिळून हे हायटेक IT लॅबचे उद्घाटन करण्यात आले आहे उझबेकिस्तानमध्ये. याद्वारेच हे आता आपण काही दिवसाआधी पाहिलं डस्ट लीक हे युद्धाभ्यास सुद्धा भारत आणि उझबेकिस्तान यांच्या दरम्यान करण्यात आला होता. ऑप्शनमध्ये जपान आणि अमेरिका याच्याशी रिलेटेड चालू घडामोडीमध्ये जे नासाचे मिशन आहे आर्टिमिस यामध्ये जपानचे 2 अंतराळवीर याद्वारे जाणार आहे. रशियाद्वारे भारताने काय घेतलं आहे तर S-400 डिफेन्स सिस्टीम आणि इग्ला S ही मॅनपॅड सुद्धा भारताने घेतली आहे. मिसाईल सिस्टीम हे सुद्धा म्हणजे खांद्यावर घेऊन हे लॉन्च केलं जाते, यालाच मॅनपॅड म्हटलं जाते.
उझबेकिस्तानचा उल्लेख आला आहे, त्याबद्दल माहिती घेऊ. उझबेकिस्तानची राजधानी आहे ताशकंद, तिथले चलन आहे सोम, राष्ट्रपती आहे शावकत मिर्झियावेव. उझबेकिस्तान हे सेंट्रल एशिया मधील एक देश आहे. यामध्ये 5 देश येतात. 1 आहे कझाकिस्तान, 2 आहे किर्गिस्तान, 3 आहे तजाकिस्तान, 4 तुर्कमेनिस्तान आणि 5 उझबेकिस्तान. समोरचा प्रश्न आहे, जागतिक लिव्हर दिवस केव्हा साजरा केला जातो? तर हा साजरा केला जातो ऑप्शन डी 19 एप्रिलला जागतिक लिव्हर दिवस साजरा केला जातो. 19 एप्रिलला लिव्हरबद्दल अधिक माहिती व त्याच्याबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. याची 2024ची जी थीम आहे ते काय होती? तर कीप युअर लिव्हर हेल्दी अँड डिझीज फ्री. कीप युअर लिव्हर हेल्दी अँड डिझीज फ्री. हे 2024ची थीम होती. 6 एप्रिलला कोणता दिवस साजरा केला जातो? तर इंटरनॅशनल स्पोर्ट डे. इंटरनॅशनल स्पोर्ट डे सोबतच कोणता? आंतरराष्ट्रीय हातमाग दिवस म्हणजेच इंटरनॅशनल हँडलूम डे सुद्धा साजरा केला जातो. 7 एप्रिलला कोणता दिवस साजरा केला जातो? तर वर्ल्ड हेल्थ डे. हेल्थ डे साजरा केला जातो 7 एप्रिलला. 21 एप्रिलला कोणता दिवस साजरा केला जातो? तर 21 एप्रिलला नागरिक सेवा दिवस. नागरिक सेवा दिवस का बरं साजरा केला जातो? तर चार्ल्स कॉर्नवॉलिस यांनी नागरी सेवाच्या याच्यामध्ये सुधारणा केली म्हणून त्यांना नागरी सेवेचे जनक सुद्धा म्हटले जाते. समोरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. 16वे जागतिक भविष्य ऊर्जा शिखर संमेलन कुठे सुरू करण्यात आले आहे? तर ते करण्यात आले हे ऑप्शन डी अबुधाबी. UAEची राजधानी अबुधाबी येथे 16वे जागतिक भविष्य ऊर्जा शिखर संमेलन म्हणजेच वर्ल्ड फ्युचर एनर्जी आयोजित करण्यात आले आहे अबुधाबी येथे. कोणी उद्घाटन केले? तर शेख शम्मा बिन सुलतान बिन खलिफा अल नहायान हे UAEचे इंडिपेंडन्स क्लायमेट चेंज एक्सलेटरचे अध्यक्ष आणि CEO आहेत. यांनी या परिषदेचे उद्घाटन केले आहे. UAE बद्दल माहिती पाहू. UAEची राजधानी काय आहे? अबुधाबी. इथे चलन आहे दिरहम. पंतप्रधान कोण आहे? तर मोहम्मद बिन राशिद अल मक्तूम आणि अध्यक्ष कोण आहे? मोहम्मद बिन सायद अल नहायान. हे कुठे आहे लोकेशन याचे? UAE गल्फ ऑफ पर्शियन मध्ये हे लोकेशन आहे. याचे कोणकोणत्या देशाची सीमा लागून आहे? तर ओमान, सौदी अरेबिया आणि कुवेत या देशाची कुवेत पण इकडे आहे आणि या 2 देशाची लागून आहे बाउंड्री युनायटेड अरब अमिरातला. ऑप्शन मध्ये काही शहरांचा उल्लेख आला आहे. तिथे कोणकोणते संमेलन किंवा आयोजन करण्यात आले होते भाऊ? दिल्ली येथे G20चे आयोजन करण्यात आले होते. याची थीम काय होती? तर वसुदैव कुटुंबकम. ते कशाचे आयोजन होणार आहे? तर 2024चे जे समर ऑलिम्पिक होणार आहे, समर ऑलिम्पिक याचे आयोजन फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे होणार आहे. न्यूयॉर्क इथे काय आहे? तर युनायटेड नेशनचे मुख्यालय आहे आणि हे हडसन नदीकाठी वसलेले शहर आहे. आमचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. DRDO द्वारे ITCM क्रूज मिसाईल म्हणजेच इंडिजिनियस टेक्नॉलॉजी क्रूज मिसाईलचे सफलतापूर्वक परीक्षण कुठे करण्यात आले? तर हे करण्यात आले ऑप्शन ए ओडिशा राज्यामध्ये. इंडिजिनियस टेक्नॉलॉजी क्रूज मिसाईलचे सफलतापूर्वक परीक्षण करण्यात आले. कशा प्रकारचे क्रूज मिसाईल आहे? तर लांब पल्ल्याची सबसॉनिक आहे. सबसॉनिक म्हणजे आवाजाच्या सुपरसॉनिक म्हटले तर आवाजापेक्षा जास्त स्पीड. सबसॉनिक म्हणजे आवाजापेक्षा थोडी कमी प्रमाणात राहील. सबसॉनिक प्रकारची क्रूज मिसाईल आहे. क्रूज मिसाईल म्हटलं तर जमिनीला समांतर अशा प्रमाणात हे मार करते म्हणून याला क्रूज मिसाईल असे म्हणतात. बॅलिस्टिक मिसाईल म्हटलं तर बॅलिस्टिक अशी वर्तुळाकार जाऊन मारा करते म्हणून त्याला बॅलिस्टिक मिसाईल म्हणतात. आणि ही कोणती आहेत? क्रूज मिसाईल. DRDOची स्थापना झाली आहे केव्हा? तर 1958 मध्ये. याचे हेडक्वार्टर कुठे आहे? तर हेडक्वार्टर आहे नवी दिल्ली येथे. आणि याचे अध्यक्ष कोण आहे सध्या? तर अध्यक्ष आहे डॉक्टर समीर व्ही कामत हे सध्याचे अध्यक्ष आहेत. ओडिशा राज्याबद्दल उल्लेख आला आहे तर ओडिशा राज्याबद्दल माहिती पाहू. स्थापना झाली 1 एप्रिल 1936 मध्ये. राजधानी आहे भुवनेश्वर येथे. राज्यपाल आहे रघुवर दास. मुख्यमंत्री आहे नवीन पटनायक.
लोकसभा सीट आहे 21, राज्यसभा सीट आहे 10, विधानसभा सीट किती आहे तर 147. फेमस राष्ट्रीय उद्यान म्हटलं तर कोणकोणते आहेत? भितरकनिका आणि सिमलीपाल. वर्ल्ड हेरिटेज साईट ही कोणती आहे तर कोणार्क सूर्य मंदिर, यालाच ब्लॅक पॅगोडा असे ओळखले जाते. आणि डॅम म्हटलं तर फेमस हिराकुंड डॅम हे सुद्धा ओडिसामध्येच आहे. आणि चिल्का सरोवर हे सुद्धा फेमस सरोवर ओडिसामध्येच आहे. कोणकोणत्या राज्याची सीमा लागते तर 1 वेस्ट बेंगॉल, 2 झारखंड, 3 छत्तीसगड आणि 4 आंध्र प्रदेश या 4 राज्याच्या सीमा लागतात. आणि पूर्व साईडला बंगालच्या उपसागराला लागून असलेले हे राज्य आहे. ओडिसा राज्यामध्ये भारतातील सर्वात मोठे हॉकी स्टेडियम हे सुद्धा कुठे आहे ओडिसामध्ये, ज्याचे नाव काय आहे? बिरसा मुंडा स्टेडियम. समोरचा प्रश्न आहे, फायनान्शियल इयर 2024 मध्ये भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स निर्यात वाढून किती झाला आहे? तर हा झाला आहे ऑप्शन सी $29.12 बिलियन. हा फायनान्शियल इयर 2024 मध्ये इलेक्ट्रॉनिक्स निर्यात म्हणजे एक्सपोर्ट वाढून हा $29.12 बिलियन झाला आहे इलेक्ट्रॉनिक्स निर्यात. कोणकोणत्या देशासोबत याचा जास्त आता बाजार म्हणजे नवीन गिराईक मिळाली आहे याला भारताला? तर ते मिळाले आहे कॅमेरिन आइसलँड, अल सल्वाडोर, तुर्कमेनिस्तान, मंगोलिया, हेंडुरास, मॉन्टेनेग्रो, सेंट विन्सेंट हे नवीन ग्राहक मिळाले आहे भारताला. त्यामुळे हे इलेक्ट्रॉनिक्स निर्यात वाढ झाली आहे. टोटल एक्सपोर्टचा विचार केला असता पूर्ण जे भारताद्वारे एक्सपोर्ट केले जाते तर 23-24चा जे आहे एक्सपोर्ट म्हटलं तर किती झाला आहे? $776.68 हे अरब डॉलर एवढ्या एक्सपोर्ट केला आहे भारताने पूर्ण, म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स नाही सर्व एक्सपोर्ट म्हटलं तर एवढे राहतात. आणि हा आतापर्यंत सर्वात मोठा आकडा आहे. किती आहे तर $776.68. समोरचा प्रश्न आहे, कोणत्या प्रसिद्ध भारतीय अभिनेत्याला वेल्स युनिव्हर्सिटीद्वारे डॉक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आले आहे? म्हणजे वेल्स युनिव्हर्सिटीद्वारे जे डॉक्टरेट पदवी देण्यात आली आहे ते कोण्या अभिनेत्याला देण्यात आली आहे? तर हे देण्यात आली आहे ऑप्शन बी रामचरण यांना देण्यात आली आहे. वेल्स युनिव्हर्सिटी ही कुठली आहे तर चेन्नई मधली जी युनिव्हर्सिटी आहे त्यांच्याद्वारे हे देण्यात आली आहे. ऑप्शनमध्ये काही व्यक्तींचा उल्लेख आला आहे अभिनेत्यांचा, त्यांच्याबद्दल माहिती व त्यांना कोणकोणते पुरस्कार मिळाले. तर अमिताभ बच्चन यांना 2-3 दिवसाआधीच लता मंगेशकर पुरस्कार मिळाला. लता मंगेशकर पुरस्कार किंवा 3ऱ्या क्रमांकाचा. रणवीर कपूर यांना कोणता पुरस्कार मिळाला आहे? रणवीर कपूरना फिल्मफेअर 2024चा फिल्मफेअर अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले. कोणत्या मूवीसाठी तर ॲनिमल या मूवीसाठी. अल्लू अर्जुन यांना कोणता पुरस्कार मिळाला आहे? 2023चा नॅशनल फिल्म अवॉर्ड. कोण्या मूवीसाठी तर हा पुष्पा या मूवीसाठी. रामचरण हे यांना कशाद्वारे देण्यात आले आहे तर हे जे आहे चेन्नईची युनिव्हर्सिटी आहे, वेल्स युनिव्हर्सिटी याद्वारे देण्यात आलेला आहे. समोरचा प्रश्न आहे, राष्ट्रीय सुरक्षा गार्ड म्हणजेच नॅशनल सिक्युरिटी गार्डचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर ते करण्यात आली आहे कोणाची? NSG म्हणून, नॅशनल सिक्युरिटी गार्ड NSG म्हणून भरती करण्यात आली आहे. नलिन प्रभात यांची NSGचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. NSGचे घोषवाक्य काय आहे? सर्वोत्तम सुरक्षा असे नॅशनल सिक्युरिटी गार्डचे घोषवाक्य आहे. नलिन प्रभात हे IPS अधिकारी आहे गुजरात कॅडरचे. NSG बद्दल काही माहिती आणखी एक्स्ट्रा. NSG म्हटलं तर याची स्थापना केव्हा झाली? 1984 मध्ये. का बरं झाली तर जे ऑपरेशन ब्ल्यू स्टार चालवले होते त्यानंतर इंदिरा गांधी PM असताना त्यांची हत्या करण्यात आली होती. त्यांच्या नंतर हे मोठ्या व्यक्तींची सुरक्षा करण्यासाठी नॅशनल सिक्युरिटी गार्डची स्थापना 1984 नंतर करण्यात आली आहे. ऑप्शनमध्ये काही व्यक्तींचा उल्लेख आला आहे त्यांच्याबद्दल माहिती हो. जया वर्मा सिन्हा यांची कशामध्ये नियुक्ती करण्यात आली आहे तर हे रेल्वे बोर्डच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. महिला अध्यक्ष जया वर्मा सिन्हा, रेल्वे बोर्ड. नीना सिंह हे कशामध्ये आहे तर CISF, सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स चे महानिर्देशक म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे सुद्धा पहिल्या महिला CISF महानिर्देशक आहे.
आणि दलित सिंह चौधरी हे कशाचे आहे, तर हे NSG चे आधी यांना अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. सध्या कोण आहे, तर SSB सीमा सुरक्षा बलचे महानिर्देशक आहे. त्यांना NSGचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. आता ते नलिन प्रभात यांना देण्यात आले आहे अध्यक्षस्थान. समोरचा प्रश्न आहे, सध्या चर्चेत असलेले लक्ष्मण तीर्थ नदी कोणत्या नदीची सहाय्यक नदी आहे? ही आहे ऑप्शन सी कावेरी नदीची सहाय्यक नदी आहे. का बरं चर्चेमध्ये आहे, तर ही नदी जी आहे पूर्णपणे आटलेली आहे, म्हणजे याचे पूर्ण पाणी आटलेले आहे, त्यामुळे चर्चेत आहे. कुठे येते, तर हे येते कर्नाटकमध्ये. कुठली नदी आहे, कर्नाटक. कोणकोणत्या राज्यामधून वाहते, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ आणि पुडुचेरी या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून वाहते नदी. नर्मदा नदीचा उगम कुठे झाला? नर्मदा नदीचा उगम झाला आहे कुठे? मध्य प्रदेशमध्ये शहडोल जिल्ह्यातील अमरकंटक येथे. अमरकंटक हे उगम. गोदावरी नदीचा उगम कुठे होतो? तर नाशिक जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामधील नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर येथेचा उगम होतो. आणि कृष्णा नदीचा उगम हे सुद्धा महाराष्ट्रामध्येच होते. कुठे होते? तर महाबळेश्वर. द्वीपकल्प म्हणजे भारताचा हा भाग आहे, द्वीपकल्प म्हणून ओळखला जातो. या द्वीपकल्पामधील सर्वात मोठी नदी म्हटलं तर 1 नंबरवर गोदावरी आहे. सेकंड नंबरवर कुठली आहे, तर सेकंड नंबरवर आहे कावेरी. सेकंड नंबरवर आहे कृष्णा आणि थर्ड नंबरवर कोणती आहे, कावेरी नदी. समोरचा प्रश्न आहे आणि शेवटला, भारताचे नवीन नौसेना अध्यक्ष म्हणजेच चीफ ऑफ नेव्हल स्टाफ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर हे करण्यात आली आहे ऑप्शन ए दिनेश कुमार त्रिपाठी यांची नवीन चीफ नेव्हल स्टाफ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ऑप्शनमध्ये काही व्यक्तींचा उल्लेख आला आहे, त्यांच्याबद्दल माहिती पाहू. त्याआधी नौसेनाबद्दल माहिती पाहू. नौसेनाची स्थापना केव्हा झाली? स्थापना दिवस केव्हा साजरा केला जातो? 4 डिसेंबरला आपला स्थापना दिवस साजरा केला जातो. ऑप्शनमध्ये काही व्यक्तींचा उल्लेख आला आहे, त्यांच्याबद्दल माहिती पाहू. अनिल चव्हाण हे सेकंड CDS आहे, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ. दुसऱ्या नंबरचे मनोज पांडे हे चीफ ऑफ एअर इंडियन आर्मीचे महानिर्देशक आहे. आणि VR चौधरी हे कोण आहे, तर एअर चीफ मार्शल आहे. कोणते? 24व्या नंबरचे. हे म्हटलं तर इंडियन आर्मी, हे म्हटलं तर एअरफोर्स, आणि हे नेव्हलचे आहेत. नेव्हल महानिर्देशक. आधी हे कोण होते, तर आधी उपप्रमुख होते, आता त्यांना प्रमुख पद मिळाले आहे. याच्या आधी कोण होते प्रमुख, तर चीफ ऑफ नेव्हल स्टाफचे, तर ते होते आर हरिकुमार. आधीच्या व्हिडिओमध्ये विचारलेला प्रश्न आहे, देशाच्या राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर ही करण्यात आली आहे ऑप्शन सी किशोर मकवाना यांची देशाच्या राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. हा प्रश्न होमवर्कसाठी आहे. या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या. येत असेल कोणाला तर. प्रश्न आहे, अंतराळामध्ये यात्रा करणारे पहिले भारतीय पर्यटक कोण बनणार आहे? थँक्स फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ मित्राला शेअर करा. धन्यवाद.